मोठी बातमी बघणार आहोत। रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेली आहे। डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातून 2 वर्षांकरता तडीपार करण्यात आल्याची नोटीस आहे। शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्याला तडीपारीची नोटीस आल्याने नागरिकातून संताप व्यक्त होतोय। दरम्यान तुम्ही आम्हाला तडीपार करा, नाहीतर फासावर लटकवा, आमची सत्याची लढाई थांबणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी प्रशासनाला दिला आहे। आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर तडीपारीच्या नोटिसा काढून किंवा आम्हाला जिल्ह्यातून हद्दपार करून शेतकऱ्यांची चळवळ कदापि संपणार नाही। ज्यांनी कोणी ही तडीपारीची नोटीस काढली, ज्यांच्या इशाऱ्यावरून काढली, त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि गाववाड्यातला शेतकरी, महाराष्ट्रातली क्रांतिकारी शेतकरी संघटना डॉक्टर ज्ञानेश्वर टालेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। लढायचं तर मैदानात लढा, अशा पद्धतीनं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून किंवा सत्तेचा गैरवापर करून अशा पद्धतीनं जर का आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करण्याचा प्रयत्न करत असाल ते कदापि खपून घेतला जाणार नाही। बीडच्या वडवणीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा निषेध करण्याकरता बंद पुकारण्यात आलाय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे कराड यांच्या समर्थकांनी रॅली काढून घोषणाबाजी केली। तसंच वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात त्यांनी वडवणीच्या तहसीलदारांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे। NIAची टीम गेल्या 3 दिवसांपासून अमरावतीमध्ये तळ ठोकून आहे। सलग 3ऱ्या दिवशी छायानगरमधील संशयित तरुणाची तपासणी सुरू आहे। काल तरुणाची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली। देशविदेशातील काही प्रतिबंधित दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानशी तरुणावर संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। त्यामुळे संबंधित तरुणाची NIA कडून उलट तपासणी सुरू आहे। देशभरात NIAच्या वतीने छापे टाकण्यात आले होते। यात अमरावती शहरातील छायानगर भागात देखील छापा टाकण्यात आला होता आणि यामध्ये एक 23 वर्षीय युवकाला संशयाच्या आधारावरून ताब्यात घेण्यात आलं होतं। काल या युवकाची अमरावतीच्या या राजापेठ पोलीस ठाण्यात तब्बल 12 तास चौकशी चालली आणि परवा देखील जवळपास 15 तास चौकशी चालली आणि काल रात्री सायंकाळी या युवकाला रात्री 10 वाजता त्याच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आलं होतं आणि आज सकाळी परत या युवकाला सकाळी 10 ते 10:15 दरम्यान राजापेठ पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलेला आहे। 10 वाजता हा युवक आज या ठिकाणी येणार आहे। आज परत NIA या ठिकाणी परत त्या युवकाची चौकशी करणार आहे आणि गेल्या 2 दिवसापासून NIA सातत्यानं अमरावती शहरात तळ ठोकून आहे आणि या युवकाचे पाकिस्तानातील आतंकवादी संघटना जी आहे त्या आतंकवादी संघटनेसोबत काही संबंध असावेत असा संशय जो आहे तो NIAला आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जे व्यक्ती आहेत पाकिस्तानातील त्या व्यक्तींच्या संपर्कात आला असल्याचा संशय जो आहे तो NIAला आला। त्यामुळे NIAने 2 दिवसापूर्वी छायानगर भागात छापा टाकला, या युवकाला ताब्यात घेतलं। परवा आणि काल 2 दिवस चौकशी केल्यानंतर आज परत पुन्हा 3ऱ्या दिवशी या युवकाची चौकशी केली जाणार आहे। या